महाराष्ट्रात इतके वेळ मोदी साहेब कधीच राहिले नाही, कधीच. इथंच आहे दादा, 7-8 गोधड्या आणल्या इथंच पडते, सकाळी उठलं सुरू झापका. म्हणजे हे रिअल आहे. पाटील, तुमचं उपोषण जेव्हापासून सुरू झालं त्यानंतर राजकारणामध्ये वेगळीच दिशा पाहायला मिळाली. आता निवडणुका आल्यात, तुम्हाला वाटतं की फरक पडलाय? आहे ना भाऊ, डर आहे ना मराठ्याचा, 100% डर आहे. मी कोणाला पाडा म्हणलो नाही, पाडा एक नाव दाखवा मला. आणि एक माणूस मीडियाच्या बांधवाला माझी विनंती आहे, एक माणूस माझ्या पुढं उभा करा की मी म्हणलं महायुतीला पाडा किंवा महाविकास आघाडीला पाडा. एक फोन करून सांगितलं आहे किंवा एक माणसाला कानात सांगितलं, एक आणा. मी याच्यात नाहीच. पण एक मात्र खरं आहे, माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांचा डर नव्हता, तो डर तयार झाला. म्हणून 5व्या टप्प्यातल्या मराठ्यांनाही सांगतो, तुमचा डर कायम राहायला पाहिजे. एका जिल्ह्यात मोदी साहेबांना 3-3 सभा घ्याव्या लागल्या, कधी झालेलं नाही आहे. मीडियाच्या समोर 10 वर्ष साहेब कधीच आलेले नाहीत मोदी साहेब, कधीच. इतक्या मीडियावाल्यानं आव्हान केलं होतं तरी नाही आले. आता व्यासपीठावर भाषण संपलं की व्यासपीठावरच मीडियाच्या बांधवाला टाईम आहे. माझ्यासारखंच मी जसं व्यासपीठावर कुठं तुम्हाला रस्त्यावर वेळ मिळू तिथं वेळ देतो, कारण मी जाणतो तुम्हाला, तुम्ही गरीब आहेत, मी गरीब आहे. गरिबाची गरिबीला जाण आहे. त्यांना सत्ता हस्तगत करूच तर गरिबाची गरज होती मोदी साहेबाला. आता सत्ता मिळाली, गरिबाला नाही गिनीत ते. आता ही सत्य परिस्थिती. महाराष्ट्रात इतके वेळ मोदी साहेब कधीच राहिले नाही, कधीच. इथंच आहे दादा, 7-8 गोधड्या आणल्या इथंच पडते, सकाळी उठलं सुरू झापका. म्हणजे हे रिअल आहे. आम्ही काय भाजपच्या विरोधात नव्हतो, मोदी साहेबाच्या विरोधात नव्हतो. आमच्यावर अन्याय तेवढा झाला भाजपच्या काही स्थानिक नेत्यांमुळे. आणि त्यांना असं वाटायला लागलं 5 टप्प्यात निवडणूकच फक्त मराठ्यांची एकीमुळे. मस्त 88 उमेदवार आहेत तिथं एका टप्प्यात, आणि आपली इथं 5 टप्प्यात. म्हणजे मोदी साहेबांनाच इथं बसून ठेवायचं आहे त्यांना. मग कशाला मराठीवर जातीवाद केला? काही गरज नव्हती ना. हे म्हणायचे ओबीसीच्या मताची गरज आहे, मराठ्याची नाही. आता म्हणतात मराठ्याशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात. याला म्हणतात मराठ्याचा डर. आणि याला पुढचा एक डर लय आणखी. यांना वाटतं हे पोट्ट इतकं बेकार आहे म्हणजे मी, की हे गोरगरिबाला पुढचं सत्तेत घालील, मुसलमानाला घालील, दलितांना घालील, मराठ्यांना घालील, धनगर बांधवांना घालील, 12 बलुतेदारांना ह्यो सत्तेत घालीन, गोरगरिबाच्या हातात सत्ता देईन, आपलं टंबरळ वाजीन. यांना ती एक लय मोठी आहे. आणि मी काय चुकीचं करतो आहे? गोरगरिबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतो आहे माझ्या मराठ्यांसाठी. आता मी म्हणू नये तोंडानं, पण खरं सांगतो, पुऱ्या शरीराची चाळणी झाली माझ्या हात. कुठं लावली सलाईन तरी त्या याच्यामध्ये हे निघायला लागले, लावताच येत नाही, पहिल्या लावलेल्या सलाईनीत म्हणते. इतके मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे. माझ्या समाजाला मी न्याय देणार आहे. माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी मी बलिदान बी द्यायला तयार. मरायला फिरायला मी भेट नाही. 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार, त्यात मी काहीच बदल करू शकत नाही. कोणी बी आला तरी मी उपोषण करणार. एवढ्याच वेळेस मी समाजाचं यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा. समाजाला फक्त पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं, समाजानं माझ्या पाठीशी राहावं, मला आशीर्वाद द्यावा. मला काय अपेक्षा नाही. 4 तारखेचा उपोषण होणार आहे. त्याच्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचे त्याचा प्रोग्राम समाजाला दिला जाणार आहे. परंतु ही जी निवडणूक आहे याच्यात एकजूट दाखवा, मतातसुद्धा एकजूट दाखवा. ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, पण एकजूट मात्र याच्यात दाखवा.